गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टुडंट. आज आपण चॅप्टर 10 स्टँडर्डचा भाग 2 ॲनिमल क्लासिफिकेशन हा चॅप्टर आपण ह्या ठिकाणी स्टार्ट करतोय. ॲनिमल क्लासिफिकेशन. ओके, ह्या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरला आपण कोणता टॉपिक स्टार्ट केला होता. ह्या ठिकाणी जे प्लांट क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये जो किंगडम प्लांटी मधले जे 3 टाइप आहे, त्याच्यामधला अल्गी, क्लोरोफायसिया, फिओफायसिया, रोडोफायसिया, हे सर्व आपण डिटेल त्या ठिकाणी स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो चॅप्टर आपण ह्या ठिकाणी स्टडी केलेला आहे लिव्हिंग वर्ल्ड. लिव्हिंग वर्ल्डमध्ये लिव्हिंग म्हणजे काय, किंवा जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधले जेवढे जे आपण जे टाइप जे पाहिलेले, जे R.H. विटाकरनी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जी आपण स्टार्ट केली होती, 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमलिया, हे सर्व आपण ह्या ठिकाणी स्टडी केलेले आहे. तर त्या ठिकाणी R.H. विटाकरनी जी 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही आपण स्टडी केलेली आहे. तर त्याच्यामधले किंगडम फंगाय, प्रोटिस्टा, देन मोनेरा, प्लांट्स, किंगडम प्लांटी एक सेपरेट चॅप्टर देखील आपण ह्या ठिकाणी स्टडी केलेला आहे. आता ह्या ठिकाणी जो किंगडम ॲनिमलिया हा एक सेपरेट टॉपिक ह्या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत. आजच्या टॉपिकचं नाव आहे, आजच्या चॅप्टरचं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन. आता ॲनिमल क्लासिफिकेशन तुम्हाला हे चांगलं माहिती आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, दे आर ऑल एक्झिस्ट ऑन ए अर्थ. देर इज अबाउट 80 मिलियन्स ऑफ दी स्पेसीज आर एक्झिस्ट ऑन अर्थ. तर असे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, काही प्लांट्स आहे, काही ॲनिमल्स आहे, काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. ही सर्व दीज आर एक्झिस्ट ऑन अर्थ. तर these living organism there is a phylogenetic relationship between this living organism दाखवतं ते. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी सांगायचं आहे की हे जे ॲनिमल क्लासिफिकेशन आहे, दिस ॲनिमल क्लासिफिकेशन फर्स्टली इंट्रोड्यूस्ड बाय ॲरिस्टॉटल. ॲरिस्टॉटलनी सर्वात आधी देर इज अ ॲनिमल क्लासिफिकेशन हे दाखवून दिलं. Aristotle is also firstly introduced this animal classification हे जे केले on the basis of their criteria. These animal that differ from the another animal. हा animal आहे, हा different आहे दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून, दुसऱ्या ॲनिमल पासून, ड्यू टू देअर सर्टन डिफरन्सेस. इट मीन्स there is 80 millions of these species are exist on earth, and there is also shows the great diversity plan. And Aristotle, there is a classification of this animal which can be classified on the basis of their criteria. काही क्रायटेरिया आहेत, त्या क्रायटेरियाच्या आधारावर ॲरिस्टॉटलनी हे ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेले, तर हे जे ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेले, तर त्याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ देअर क्रायटेरिया, तर ह्या ठिकाणी हे जे क्रायटेरिया आहेत, नंबर 1 क्रायटेरिया नंबर ऑफ जर्म लेअर, दुसरा जो क्रायटेरिया आहे ॲनिमल बॉडी प्लॅन, तिसरा जो क्रायटेरिया बॉडी सिमेट्री, 4th क्रायटेरिया बॉडी कॅव्हिटी, 5th क्रायटेरिया बॉडी सेगमेंट्स अँड 6th क्रायटेरिया बॉडी सपोर्ट. ह्या क्रायटेरियाच्या आधारावर ॲरिस्टॉटलनी हे ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेलं. तर याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे हे जे क्लासिफिकेशन केलेले, देर इज अ किंगडम, सब किंगडम, देन फायलम्स, देन सब क्लास, सब फायलम, याच्या आधारावर ॲनिमलचं क्लासिफिकेशन केलेले. तर त्याच्यामध्ये हे जे क्रायटेरिया जे आहेत, याच्यामध्ये हे जे क्रायटेरिया आहेत, दिस क्रायटेरिया नंबर 1 नंबर ऑफ जर्म लेअर,
नंबर ऑफ जर्म लेयर. तर पहिला क्रायटेरिया आपण ह्या ठिकाणी ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये पाहतोय की त्यांच्या मार्फत ॲनिमलचं क्लासिफिकेशन केले. ह्या क्रायटेरियाच्या आधारावर त्यांनी हे क्लासिफिकेशन केले. त्याच्यामधला नंबर 1 क्रायटेरिया नंबर ऑफ जर्म लेयर. पहिला क्रायटेरिया नंबर ऑफ जर्म लेयर. तुम्हाला हे चांगलं माहिती आहे, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिगिन्स देअर लाईफ विथ ए सिंगल सेल. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम देर इज अ सेल्युलर ऑर्गनायझेशन. मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर, मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर मल्टीसेल्युलर. ओके, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर दीज आर ऑर्गॅनिझम. तर यांच्यामध्ये हे जे ऑर्गॅनिझम्स आहे, युनिसेल्युलर असो किंवा मल्टीसेल्युलर असो, एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम बिगिन्स देअर लाईफ विथ ए सिंगल सेल. त्यालाच आपण काय म्हणतो, झायगोट असे म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, झायगोट असे म्हणतो. तर असं हे जे झायगोट आहे, हे जे झायगोट आहे, दिस झायगोट इट इज ऑल्सो डिवाइड्स. दिस झायगोट सिंगल सेल झायगोट इट इज ऑल्सो डिवाइड्स अँड रिडिवाइड्स टू फॉर्म अ मास ऑफ सेल. To form a mass of cell, and this mass of cell which can be consist of 2 to 3 layer. 2 to 3 layer. In some organism, in some animal, it is also made up of 2 layer. त्यालाच आपण काय म्हणतो, जर्म लेअर. त्यालाच काय म्हणायचं, जर्म लेअर. तर काही ॲनिमल मध्ये इट इज ऑल्सो मेड अप ऑफ 2 लेयर. In some animal मध्ये it is also consist of or it is also made up of 3 layer. तर असे हे जे जर्म लेयर आहे, नंबर ऑफ जर्म लेयरचा हा क्रायटेरिया घेऊन हे ॲनिमलचं क्लासिफिकेशन हे केलं जातं. तर त्याच्यामध्ये काही डिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहे, काही ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल आहेत. काही डिप्लोब्लास्टिक आहे, काही ट्रिप्लोब्लास्टिक. जेव्हा ही जर्म लेयर, व्हेन अॅन ॲनिमल it is also made up of, when an animal it is also made up of 2 germ layer, outer ectoderm and inner endoderm. बघा, ज्या ॲनिमल मध्ये 2 जर्म लेयर असतात, आउटर ectoderm and inner endoderm, तर याला काय म्हणायचं, 2 लेयर आहे म्हटल्यावर याला डिप्लोब्लास्टिक ॲनिमल असं म्हणायचं. डिप्लोब्लास्टिक ॲनिमल. बघा, ह्या ठिकाणी जे ॲनिमल क्लासिफिकेशन आपण ह्या ठिकाणी पाहतोय, ॲनिमल क्लासिफिकेशन, तर याच्यामध्ये हा जो क्रायटेरिया जो आहे, क्रायटेरिया ह्या ठिकाणी आपण स्टडी करतोय. तर त्याच्यामधला नंबर ऑफ जर्म लेयर ह्या ठिकाणी आपण स्टडी केलेला आहे की त्याच्यामध्ये व्हेन ॲनिमल इट इज ऑल्सो मेड अप ऑफ 2 जर्म लेयर, outer ectoderm and inner endoderm. Outer ectoderm and inner endoderm. It is also called as diploblastic animal. Diploblastic animal. Okay. त्याच्यानंतर when an animal it is also made up of 3 germ layer. Outer ectoderm, inner endoderm and third mesoderm. Third mesoderm. तर त्याला काय म्हणायचं, ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. ओके. ह्या ठिकाणी आपण नंबर ऑफ जर्म लेयर हा क्रायटेरिया ह्या ठिकाणी पाहिलेला आहे की त्याच्यामध्ये डिप्लोब्लास्टिक ॲनिमल अँड ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल हे दोन्ही ह्या ठिकाणी स्टडी केलेले आहे की ज्यांच्यामध्ये 2 लेयर असतात जर्मचे त्याला डिप्लोब्लास्टिक ॲनिमल असे म्हटलं जातं, आणि ज्यांच्यामध्ये 3 जर्म लेयर असतात, आउटर ectoderm, inner endoderm and middle mesoderm, असे हे 3 जर्म लेयर असतात, त्याला ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल असं म्हटलं जातं. ओके, हा नंबर 1 क्रायटेरिया या ठिकाणी आपण स्टडी केलेला आहे, नंबर ऑफ जर्म लेयर. सेकंड क्रायटेरिया आहे ॲनिमल बॉडी प्लॅन. ॲनिमल बॉडी प्लॅन. आता ॲनिमलचा जो बॉडी प्लॅन आहे त्याच्यामध्ये नंबर 1 सेल ॲग्रिगेट प्लॅन. सेल ॲग्रिगेट म्हणजे हा क्रायटेरिया धरून ह्या ॲनिमलमध्ये दिस ॲनिमल डज नॉट शोज एनी टिश्यू, एनी ऑर्गन. म्हणजे तुम्ही असंही म्हणू शकता देर इज अ नर्वस कोऑर्डिनेशन डज नॉट क्रिएटेड नर्वस कोऑर्डिनेशन बिटवीन देम. म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, इन दिस ॲनिमल इट इज ऑल्सो शोज देर इज अ ॲग्रिगेशन ऑफ दिस सेल. बघा नावातच आहे सेल ॲग्रिगेट प्लॅन. ॲग्रिगेशन ऑफ दिस सेल with a least division of this labor.
This animal does not shows any organ, any tissue, and there is no nervous coordination between them. ओके, हा झाला ॲनिमल बॉडी प्लॅन मधला नंबर 1 क्रायटेरिया, सेल ॲग्रिगेट प्लॅन. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल सांगते. सायकॉन बघा, हे जेवढे जे सायकॉन जे आहेत, सायकॉनमध्ये इन सायकॉनमध्ये तुम्हाला एक सांगते सेल ॲग्रिगेट प्लॅन. याच्यामध्ये काय होतं, देर इज अ नो फॉर्मेशन ऑफ टिश्यू और देर इज अ नो फॉर्मेशन ऑफ ऑर्गन. कोणत्याही प्रकारचे टिश्यू आणि ऑर्गन त्या ठिकाणी फॉर्म होत नाही. म्हणजे ह्या ठिकाणी ॲग्रिगेशन ऑफ दिस सेल विथ ए लीस्ट डिव्हिजन ऑफ दिस लेबर, विथ ए लीस्ट डिव्हिजन ऑफ दिस नंबर ऑफ दिस लेबर. ओके, एक्झाम्पल सायकॉन. त्याच्यानंतर सेकंड आहे ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन म्हणजे याच्यामध्ये कसं असतं, याच्यामध्ये तुम्ही असंही म्हणू शकता, याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम जी असते इट इज ऑल्सो इनकम्प्लीट. डायजेस्टिव्ह सिस्टीम इट इज ऑल्सो इनकम्प्लीट. याच्यामध्ये कसं असतं, इन सिलेंड्रिया हा फायलम ह्या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल म्हणून त्या ठिकाणी देऊ शकतात. ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन, एक्झाम्पल हायड्रा. याच्यामध्ये कसं असतं, या हायड्रामध्ये देर इज अ इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे ह्या ठिकाणी जी डायजेस्टिव्ह सिस्टीम असते, दिस डायजेस्टिव्ह सिस्टीम इट इज ऑल्सो कन्सिस्ट ऑफ विच इज हॅव्हिंग सिंगल ओपनिंग माउथ, इट विच कॅन बी ॲक्ट एज ए माउथ ॲज वेल ॲज ॲनस. म्हणजे फूड इज इंजेस्टेड अँड इजिएस्टेड थ्रू ए सेम ओपनिंग, थ्रू ए सेम ओपनिंग. सारख्याच ओपनिंग पासूनच एकाच ओपनिंग मधून ह्या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीम तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजे फूड कॅन बी इंजेस्टेड अँड इजिएस्टेड थ्रू ए सेम ओपनिंग. एकच सिंगल ओपनिंग असते, वनच सिंगल ओपनिंग असते. तर अशी ही डायजेस्टिव्ह सिस्टीम, इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम तुम्हाला हायड्रामध्ये पाहायला भेटेल. हायड्रा, हायड्रा त्यालाच आपण काय म्हणायचं, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. म्हणजे इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम, याला काय म्हणायचं, ब्लाइंड सॅक बॉडी प्लॅन. एक्झाम्पल हायड्रा. त्याच्यानंतर थर्ड, ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. थर्ड आहे ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगते, ह्या ॲनिमलमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कशी असते, डायजेस्टिव्ह सिस्टीम इट इज ऑल्सो कम्प्लिटेड. कशी असते ही, कम्प्लीट असते. तर याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कशी असते, कम्प्लीट असते. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगते ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅनमध्ये तुम्हाला एक पाहायला भेटेल की याच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कम्प्लीट असते आणि याच्यामध्ये दिस फूड इज इंजेस्टेड अँड इजिएस्टेड टू सेपरेट ओपनिंग. फूड इज इंजेस्टेड अँड इजिएस्टेड थ्रू अ डिफरंट ओपनिंग, टू सेपरेट ओपनिंग. म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात येईल, फूड इज इंजेस्टेड with the help of this mouth, food is digested through a anus. म्हणजेच ह्या ठिकाणी डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कशी पाहायला भेटणार आहे तुम्हाला, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम ही तुम्हाला ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन मध्ये पाहायला भेटणार आहे. ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन मध्ये ही जी डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कशी आहे, कंप्लीट. म्हणजेच काय सांगता येईल, याच्यामध्ये फूड इज इंजेस्टेड थ्रू ए माउथ अँड इजिएस्टेड थ्रू anus. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम ही कंप्लीट आहे अँड इन दिस प्रोसेस देर इज अ टू सेपरेट ओपनिंग. डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑकर्स टू सेपरेट ओपनिंग, माउथ ॲज वेल ॲज ॲनस. तर अशा ह्या सिस्टीमला या ठिकाणी काय म्हणायचं, ट्यूब विदिन द ट्यूब बॉडी प्लॅन. ओके.